नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत शेतकऱ्यासाठी राज्य शासनाकडून किंवा केंद्र शासनाकडून काय काय माहिती आहे किंवा कुठल्या कुठल्या योजनेत कुठले अनुदान येणार आहे किंवा आणखी काही नवीन शेतकऱ्यासाठी राज्य शासन किंवा केंद्र शासनाकडून आहे. तर पहिली माहिती म्हणजे लाडकी बहीण योजनेत 49 लाख या महिला ई-केवायसी करण्यापासून वंचित राहिलेल्या आहेत किंवा त्यांची ई-केवायसी चुकलेली आहे. अशा लाडक्या बहिणींना आता नवीन पुन्हा एकदा ई-केवायसी करण्यासाठी ही मदत दिली जाणार असून लवकरच हे पोर्टल आता चालू होणार आहे आणि या लाडक्या बहिणींना पुन्हा हप्ता हा चालू होणार आहे. दुसरी माहिती म्हणजे महाडीबीटी पोर्टलवर ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते आणि ज्यांचे अर्ज मंजूर झाले होते अशा शेतकऱ्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. 9 जानेवारी पर्यंत अशा निवड झालेल्या शेतकऱ्यांना आता कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. जर 9 जानेवारी पर्यंत त्या निवड झालेल्या शेतकऱ्यांनी जर कागदपत्रे अपलोड केली नाहीत तर मात्र त्यांचे हे अर्ज कायमस्वरूपी बाद होणार आहेत. त्या शेतकऱ्यांना पुन्हा त्या योजनेबाबत संधी ही मिळणार नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे अर्ज हे मंजूर झाले आहेत अशा शेतकऱ्यांनी 9 जानेवारी पर्यंत कागदपत्रे अपलोड करून घ्यावीत म्हणजे त्यांना पूर्वसंमती मिळेल. तिसरी माहिती म्हणजे राज्य शासनाकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे शेळीपालन, कुक्कुटपालन यासारख्या योजनांना निधी उपलब्ध नसल्यामुळे यासारख्या योजना ज्या आहेत त्या आता जवळजवळ थांबल्या असल्याचे चित्र समोर आले. ग्रामीण अर्थकारणाला चालना देणाऱ्या या योजना आता थांबल्या असून या योजनेसाठी राज्य शासनाकडे निधी नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पुढील अपडेट म्हणजे सोलापूर जिल्ह्यात 21 कारखान्याकडे जवळजवळ 390 कोटी हे ऊसाचे बिल हे थकले आहे. 21 साखर कारखान्याकडे 390 कोटी हे थकल्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे हे अडकले आहेत. हे बिल काढताना साखर कारखाने हे आकडता हात घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पुढील अपडेट म्हणजे लासनगाव बाजारपेठेमध्ये कांद्याचे भाव हे गेल्या आठवड्याच्या तुलनेत 600 रुपये कमी दराने हा कांद्याचा भाव हा सध्याच्या आठवड्यात चालू आहे. सध्या जास्तीत जास्त 2000 रुपयापासून ते कमीत कमी 500 रुपयापर्यंत प्रति क्विंटल हा कांद्याचे भाव चालू असून मागील आठवड्यापेक्षा या आठवड्यात हे 600 रुपयाने कमी भाव आहे. पुढील अपडेट म्हणजे खत विक्री प्रणाली ही आता ॲग्रिस्टॅकला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे किती शेती आहे त्यानुसारच भविष्यात तुम्हाला खतेही मिळणार आहे. म्हणजे एकरी समजा शासनाने ठरले की तुम्हाला 5 पोती एकरी देण्याचे ठरले तर तुम्हाला 5 एकर जर जमीन असेल तर तुम्हाला 25 पोत्यापेक्षा जास्त हे मिळण्याची शक्यता नाही. याचे धोरण अजून ठरलेले नाही पण ॲग्रिस्टॅकला जोडल्यामुळे ही योजना नंतर पुढे येऊ शकते आणि त्याचा परिणाम खताच्या पुरवठ्यावर होऊ शकतो आणि बेलगाम खत विक्रीला हा आळा बसू शकतो. यापुढील अपडेट म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता अद्याप हा राज्य शासनाकडून अडकला आहे. याबाबतचे कुठलेही अपडेट किंवा GR हा राज्य शासनाने काढला नसल्यामुळे हा हप्ता नेमका मिळणार कधी याबाबत सध्या शेतकरी उत्सुकतेने वाट पाहत आहे. पण राज्य शासनाने अजून या योजनेचा GR न काढल्यामुळे तारीख जाहीर होण्याची शक्यता खूप कमी आहे. त्याबरोबरच PM किसान हप्त्याच्या आता पुढील हप्त्याची तारीख ही जवळ येत असली तरी नमो शेतकरी योजना मात्र अद्याप कुठलेही धोरण राज्य शासनाकडून ठरवलेले गेलेले नाही. यापुढील अपडेट म्हणजे खरीप 2025 चा पीक विमा हा आता लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. कारण राज्यातील जवळजवळ सर्वच जिल्ह्याची ही पैशावारी जाहीर झालेली असून बहुतांश जिल्ह्यात ही पैशावारी 50 पैशाच्या आत आहे. अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यातील पैशावारी ही 50 पैशाच्या आत आल्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा हा मिळणार असून त्याची टक्केवारी मात्र अद्याप ठरलेली नसल्या कारणाने येत्या काही दिवसात हा पीक विमा हा अतिवृष्टी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होऊ शकतो. आज इतकंच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत. धन्यवाद.